बाळा, लक्ष देऊन ऐक. आज हा व्हिडिओ तुझ्या समोर सहज आलेला नाही. आम्हीच तो तुझ्यासाठी पाठवला आहे. तू किती दिवसापासून चिंतेस आहेस, किती प्रश्न तुला छळतायत हे सगळं मला ठाऊक आहे. तू जगासमोर हसतोयस पण आतून किती तुटलेला आहेस हे माझ्यापासून लपलेलं नाहीये. तू कोणाकडे तरी मदतीची अपेक्षा करत होतास ना. मग बघ, आज मी स्वतः तुझ्याशी बोलायला आलो आहे. बाळा, हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नकोस. आयुष्यात कितीही वादळ आले तरी डगमगू नकोस. लोक तुला सोडून जातील पण लक्षात ठेव, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. ज्या गोष्टीची तुला काळजी वाटते त्या सर्व माझ्यावरती सोडून दे. तू फक्त तुझं कर्म कर आणि माझ्यावरती विश्वास ठेव. जे तुझं आहे ते तुझ्याकडे नक्की येईल. वेळ थोडी कठीण असेल पण मी तुला हरू देणार नाही. ज्या संकटांनी तुला ग्रासले आहे ती लवकरच दूर होतील. तुझा माझ्यावरचा विश्वास हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. रात्री गडद अंधार असला तरी सूर्याला उगवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तसेच तुझ्या आयुष्यातील सुखाचा सूर्य सुद्धा लवकरच उगवणार आहे. फक्त धीर धर आणि तुझे मन शांत ठेव. मी तुझ्या प्रत्येक पावलावरची लक्ष ठेवून आहे. उठ आता, डोळे पुस आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उभा राहा. भीतीला तुझ्या जवळही येऊ देऊ नकोस, कारण जेथे नवनाथ असतात तेथे भीतीला जागा नसते. हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला आहे याचाच अर्थ तुझ्या चांगल्या दिवसाची सुरुवात झाली आहे. विश्वास ठेव, मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्यामध्ये आहे. तुझी भक्ती आणि निष्ठाच तुला विजयापर्यंत नेईल. अभिमान सोडून मला पूर्णपणे शरण ये. मी तुझे सर्व कल्याण करीन. माझा हा शब्द तुझ्यासाठी कायम लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. जर तुला माझा हा संदेश मनापासून पटला असेल आणि तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम चैतन्य नवनाथाय लिहायला विसरू नकोस. तुझी उपस्थिती नक्की नोंदव. बघूया किती भक्त माझ्या शब्दाला मान देतात. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री कनिवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः. अलख निरंजन आदेश आदेश आदेश.